हॅलो स्टुडंट, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचं मराठी व्याकरण संपूर्ण पाहणार आहोत. मराठी व्याकरणाचे 16 जे आहेत मुद्दे ते आपण सर्व पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी मी तुम्हाला सांगितलं आहे व्याकरण ते जे मुद्दे आहेत ते लक्षात कसे ठेवायचे नीट शॉर्टकटमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरूच नका. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की इयत्ता 10वीचं संपूर्ण व्याकरण जेवढे प्रकार आहेत व्याकरणाचे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिला म्हणजे व्याकरणाचा पहिला प्रकार म्हणजे काय आहे सांगा बरं. तर पहिलं आहे वाक्यप्रचार. तर वाक्यप्रचाराची आपण डेफिनेशनही पाहणार आहोत आणि प्रत्येक ह्याचे उदाहरणेसुद्धा पाहणार आहोत. तर बघा, एखाद्या शब्दसमूहाचा ठरलेला वेगळा अर्थ निघतो त्याला वाक्यप्रचार म्हणतात. आता आपण उदाहरण पाहूया. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे काय? फसवणे. वाक्य तयार करा बरं. आता फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली. तर हे झालं उदाहरण. किती सोपं आहे बघा. आता आपण पाहणार आहोत दुसरा प्रकार. तर दुसरा प्रकार काय सांगा बरं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. दुसरा आहे वाक्य प्रकार. तर वाक्य प्रकारची डेफिनेशन ही पाहणार आहोत आणि उदाहरणही. तर वाक्याचा उद्देश किंवा भावना लक्षात घेऊन वाक्यांचे प्रकार ठरवतात त्यालाच वाक्य प्रकार असे म्हणतात. उदाहरण पाहूया. विधानार्थी, आज शाळेला सुट्टी आहे. प्रश्नार्थी, आज शाळेला सुट्टी आहे का? उद्गारार्थी, वा किती सुंदर दृश्य आहे. आज्ञार्थी, शांत बसा. बघा, याच्यामध्ये वाक्यप्रचारमध्ये आपण सर्व घेतलेलं आहे. थर्ड आहे, तिसरंच आहे. बघू शकताय तुम्ही. सांगा बरं तिसरं काय आहे प्रकार. शब्दांच्या जाती. तर तिसरं काय पाहणार आहोत आपण? शब्दाच्या जाती. तर ह्याची व्याख्यासुद्धा पाहणार आहोत आणि उदाहरणही. समजून घ्या नीट. वाक्यातील शब्दांचे कार्य पाहून त्यांच्या वेगवेगळ्या जाती ठरवतात त्यालाच शब्दांच्या जाती म्हणतात. उदाहरण, सुंदर मुलगा मैदानात धावतो. मुलगा काय झालं? नाम झालं. सुंदर काय झालं? विशेषण झालं. आणि धावतो हे क्रियापद झालं. तर तुम्हाला चांगलं समजलं असेल. बघू शकताय तुम्ही. शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला नाम, विशेष आणि क्रियापद ओळखायचं असतं. एक वाक्य दिलं जातं. तर चौथा आहे काळ. आता आपल्याला पाहायचं आहे काळ. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आय होप सो तुम्हाला हे 3 जे मी अगोदर काळ सांगले ते समजले असतील. क्रिया कधी घडली हे सांगणाऱ्या प्रकाराला काळ म्हणतात. उदाहरण, वर्तमान काळ मी अभ्यास करतो. भूतकाळ मी अभ्यास केला. भविष्यकाळ मी अभ्यास करेन. तर तुम्हाला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ तर माहीतच आहेत. मग तुम्हाला समजलंच असं. तर पाचवं आहे वाक्य रूपांतर. तर आता आपण पाहणार आहोत वाक्य रूपांतर. त्याची डेफिनेशनही पाहूया आणि उदाहरणही. वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून त्यांचे रूप बदलणे म्हणजेच वाक्य रूपांतर. उदाहरण, तो हुशार आहे, तो मूर्ख नाही. दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळपास समानच आहे. आता आपण 6वं पाहूया. 6व्यामध्ये आपल्याला काय दिले हे पाहूया. 6वं सांगा बरं कोणतं आहे? तर प्रयोग. 6वं आपण पाहणार आहोत प्रयोग. आता प्रयोगाची डेफिनेशन ही पाहूया आणि उदाहरणही. वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद याचा जो संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात. मुख्य प्रकार: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. उदाहरण, सीमा पुस्तक वाचते. इथे सीमा ही कर्ता असून क्रियापद तिच्याशी संबंधित आहे.
तर आपण एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अनेक अशी व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा. आणि जर का तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही रिपीट एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून द्या. 7वं पाहणार आहोत आपण समास तर तुम्ही सर्वांनी शाळेत ऐकलंच असणार आहे. तर चला आता समास म्हणजे काय हेही आपण समजून घ्या. 2 किंवा अधिक शब्द एकत्र करून तयार झालेला संक्षिप्त शब्दाला समास म्हणतात. उदाहरण तुम्ही पाहून घेऊ शकता. आता आपण पाहणार आहोत 8वं. तर 8वं पाहणार आहोत. तर 8व्याचं नाव आहे अलंकार. तर ह्याची डेफिनेशनही पाहूया आणि उदाहरणही. भाषेला अधिक सुंदर, प्रभावी आणि आकर्षक बनवणाऱ्या रचनेला अलंकार म्हणतात. उदाहरण पाहूया. चंचल, चपळ, चिंतवन. इथे च या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून अनुप्रास अलंकार. आता आपण पुढे पाहूया. आय होप सो तुम्हाला व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहणार आहोत 9वं. तर 9वं काय आहे बघा बरं. तर 9वा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे संधी. तर संधीसुद्धा याचीसुद्धा डेफिनेशन पाहूया आणि उदाहरण. तर बघा, 2 वर्णन एकत्र आल्यावर त्यांच्या रूपांत बदल होऊन नवीन शब्द तयार होतो, त्याला संधी म्हणतात. उदाहरण. विद्या प्लस आले = विद्यालय. आता पाहणार आहोत. आता आपण 11वं पाहूया प्रत्यय. तर जे डेफिनेशन पाहूया. शब्दांच्या शेवटी जोडल्या जाणाऱ्या शब्दांश म्हणजे प्रत्यय. उदाहरण. सुंदरता प्लस ता = सुंदरता. इथे ता हा प्रत्यय आहे. तर आता पाहूया 12वा समानार्थी शब्द. तर आता आपण 12वं पाहणार. समानार्थी शब्द खूप सोपे आहे, त्याची डेफिनेशनही पाहूया. उदाहरण आहे. ज्याचा अर्थ समान किंवा जवळचा असतो त्यांना समानार्थी शब्द असे म्हणतात. उदाहरण पाहूया. सूर्य = रवी, भास्कर = दिनकर. तर हे पाहू शकते. असे समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत, खूप सोपे. नंतर आहे 13वं. विरुद्धार्थी शब्द. ज्याचे अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असतात त्यांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात. उदाहरण. दिवस रात्र, सत्य असत्य, मोठा लहान, जवळ लांब. अजून एक उदाहरण घेऊ आपण. जवळ लांबसुद्धा होऊ शकतं. आता 14वा पाहूया. अनेकांती शब्द. एकाच शब्दांचे 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेगवेगळे अर्थ असतील तर तो अनेकार्थी शब्द. उदाहरण. कर हात तर टाक्स. बघू शकता. आता आपण पाहूया 15वं. शुद्ध लेखन. शुद्ध लेखनची डेफिनेशन पाहूया. चुकीचा शब्द योग्य पद्धतीने लिहिणे म्हणजे शुद्ध लेखन. उदाहरण. परीक्षा, चुकलं. रला दुसरं दिशा, प्रश्न बरोबर आहे. 16वं पाहूया. म्हणी. लोकांच्या अनुभवातून तयार झालेल्या अर्थपूर्ण आणि रूढी वाक्यांना म्हणी म्हणतात. उदाहरण. अति तिथे माती. अर्थ. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला सांगत आहे लक्षात ठेवण्याची ट्रिक सगळ्यात सोपी. संधी शब्द जोडणे. समास कसं लक्षात ठेवायचं. शब्द संक्षिप्त करणे. उपसर्ग शब्दांच्या आधी. प्रत्यय शब्दांच्या शेवटी. समानार्थी शब्द समान अर्थ, विरुद्धार्थी शब्द उलटा अर्थ, अनेकार्थी शब्द एक शब्द अनेक अर्थ. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आय होप सो तुम्हाला मी लेक्चर जे दिलं आहे ते समजलं असेल. नसलं समजलं तर व्हिडिओ परत बघा. भेटूया अशाच अनेक व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.